अरे मैसूरची लढाई, राजा चिक्कदेवराय, अफजल खान त्याला मिळाला, औरंगजेब त्याला मिळाला आणि त्यांनी ठरवला तर लढाई करायची. 15,000चं सैन्य होतं त्या चिक्कदेवरायकडं. इकडं राजांना बातमी कळाली, याचा माज हिरवायचा. माझ्या महाराजांनी सगळ्या सैनिकांना, आपल्या मावळ्यांना ढाल, पट्टे, तलवारी दिल्या. आता तुटून पडायचं मैसूरवरती, मैसूर जिंकायचं, त्या चिक्कदेवरायचा माज उतरवायचा पुरता राजांनी पक्क ठरवलं. पण दादांनो, त्या मैसूरच्या चिक्कदेवरायांनी घटनाच अशी केली, एवढे बाण मारणारे सैनिक गोळा केले होते ना, नुसतेच बाण मारणारे नाही, त्या बाणांना सुद्धा विष लावण्यात आलं होतं आणि ते विष लावून या मावळ्यांवरती ते फेकायचे. लागलं विषाने तर मरून जातील ते संभाजीचे मावळे, असा कट नियोजित आणला होता. राजा आता लढायला निघाले होते, पण राजांनी सगळ्यांना थांबवलं. घटना राजांपर्यंत आली. बघा किती हेर हुशार होते राजांच्या काळातले सुद्धा. घटना कळाली की चिक्कदेवरावांनी सगळ्या बाणाला विष लावले म्हणून राजांनी काही क्षण माघारी घेतली आणि दादांनो, आपल्या मावळ्यांसाठी त्यांचा जीव वाचावा, बघा किती काळजी करत होते. शिवरायांनंतर तेवढीच मावळ्यांची काळजी घेतली बरं का माझ्या शंभूराजांनी. मावळ्यांसाठी चांबड्याची जॅकेट दादांनो माझ्या शंभूराजांनी तयार करून घेतली. नुसती जॅकेटच नाही, मराठ्यांचा गनिमी कावा, त्या जॅकेटाला तेल लावलं होतं दादांनो. मारा आता काय बाण मारायचे ते, जरी बाण लागला ना त्याला निघसरून खाली पडायचा दादांनो. आमच्या मावळ्यांच्या जीविताला धक्का लागत नव्हता. जेव्हा काय जॅकेटे घालून आमचे मावळे सैनिक पुढे उभा राहिले, आघाडीवर शंभूराजे चला आता. आणि दादांनो, वाघ अशा पावलं ना आमचे मावळे सैनिक, अरे त्या मैसूरवरती तुटून पडले. वेळ कमी नाही तर अजून बराच प्रसंग आहे दादांनो. ती मैसूरची चित्त थरारक लढाई होती दादांनो. त्या चिक्कदेवरायला नाकी नऊ आणलं माझ्या छाव्यानी. अक्षरशः ती मैसूर सगळं उभं आडवं सगळ्यांना कापून काढलं. त्या अक्षरशः मैसूरच्या त्या चिक्कदेवरायला शरण यावं लागलं. त्याला 1 कोटी होनांचा, म्हणजे 1 कोटी नाण्यांचा, त्याला सोन्याच्या नाण्यांचा त्याला दंड द्यावा लागला. त्याच्याकडून खंडणी माझ्या संभाजी महाराजांनी घेतली.